नमस्कार. आपण आज आलेलो आहोत नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय, हे फुलगाव या ठिकाणी आहे हवेली तालुक्यामध्ये. आणि आपल्याबरोबर श्री डॉक्टर महेंद्र घागरे सर आहेत, ते आपल्याला वृक्षमित्र संकल्पना जी आहे ती राबवत आहेत आणि पूर्ण पुणे जिल्हा असेल महाराष्ट्रभर देखील त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचं काम केलेलं आहे. या ठिकाणी आपण हे बघू शकता, ह्या शाळेच्या मुलांना बरोबर घेऊन घागरे सरांनी आणि शाळेचे श्री शिंदे सर आहेत त्यांनी मिळून ही नर्सरी तयार केलेली आहे. काही मुलांनी स्वतः परिसरामध्ये जाऊन वेगवेगळ्या झाडांच्या बिया गोळा केल्यात, त्यापासून यांनी ही नर्सरी सुंदर नर्सरी अतिशय बनवलेली आहे. आणि यामध्ये पिंपळ आहे, वड आहे, तामण आहे, त्याचबरोबर रानभेंडी आहे, अशी वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, देशी झाडं त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत. या ठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेला सुद्धा ते स्वतःहून काही झाडं या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं घेत आहोत. अत्यंत स्तुत्य असा उपक्रम ही सर्व मिलिटरी स्कूलमधली मुलं या ठिकाणी श्रमदान करतात आणि या श्रमदानामधूनही रोपं तयार केलेली आहेत. त्या ठिकाणी तुळस आहे, चिंच आहे, वड आहे, अशी खूप सुंदर नर्सरी त्याने तयार केलेली आहे. आणि या संस्थेचं नेहमीच या सगळ्या गोष्टीमध्ये योगदान असतं. त्यांना घागरे सरांचं देखील खूप मोलाचं सहकार्य मिळालेलं आहे. त्याचबरोबर शिंदे सर असतील, या ठिकाणी काका आहेत. काका या आपण, ते स्वतः या नर्सरीचे सगळं संगोपनामध्ये मदत करतात. काय नाव आहे सर आपलं? हे आहेत राजेंद्रजी भोसले काका. कशा पद्धतीने आपण ही नर्सरी डेव्हलप केली, काय ह्याच्यामध्ये कसे कुठली रोप आहेत, काय सांगाल आम्हाला? 10 ते 15 प्रकारची झाडं आहे, लिंब आहे, वावर आहे, वड आहे, पिंपळ आहे. हे सर्व बियाणं आपण कसं गोळा केलं? आम्हाला सरांनी मदत केली. सरांकडून आम्हाला भरपूर बियाणं भेटलं. काही मुलांनी गावाकडनं बी आणलं. आणि हे सर्व मिलिटरी या ठिकाणच्या रेसिडेन्शियल स्कूलमध्ये असणारे सर्व मुलं आहेत. आणि ही मुलं महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात या ठिकाणी आलेली आहेत शिक्षणासाठी. त्यांना एक श्रमदानाचं आणि या पद्धतीनं झाडं तयार करणं आणि निसर्गाचं संवर्धन करणं यामध्ये अत्यंत मोलाचा या ठिकाणी सहभाग त्यांचा आहे. तुम्ही स्वतः ही रोपं तयार केलीत बाळांनो? आणि हे तुला सांगते कुठलं रोप आहे? कुठलं रोप आहे? तामणचं रोप आहे, बरोबर. तर हे असं सगळ्या म्हणजे याच्यातूनच एक प्रकारे निसर्ग शिक्षण देखील या ठिकाणी मुलांना दिलं जातं. आणि आज आपली पिंपरी चिंचवड महापालिकेला ते जवळपास 5000च्या आसपास पिंपळाचे वृक्ष, मातृवृक्ष या ठिकाणी आपल्याला ते देत आहेत. या संस्थेचं मी पालिकेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लावत असतो. वृक्ष चळवळ आमची सुरू आहे. त्यांना देखील काही सहकार्य लागलं तर नक्कीच आमची जी संस्था आहे ती त्यांना मदत करेल. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र घागरे. बियाणं मोफत, मार्गदर्शन मोफत महाराष्ट्र व इतर राज्यात करतो. तरी कृपया करून माझा नंबर घ्यावा, 9766000888. दुसरा नंबर आहे 77208886. आणि ही आपल्या माध्यमातून सेवा करण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती करतो. धन्यवाद.